नमस्कार. परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. सगळ्यांना माझा आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का? ओके. आपण साधारण 3 आठवड्यापासून आपण हेल्थ या विषयावरती आपण काही मेडिटेशन घेत आहोत आणि एक क्लिन्झिंग प्रोसेसमध्ये हे मेडिटेशन आपण अनेक वेळा केलेलं आहे आणि आजही आपण घेणार आहोत, की वैश्विक चेतना किंवा ऊर्जा ही आपल्या अ, पूर्ण बॉडीला क्लीन्स करत आहे आणि मग ते धरती मातेमध्ये आपण त्याला सगळी नकारात्मकता आणि सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत अनावश्यक, त्या सगळ्या गोष्टी आपण देऊन टाकायच्या आहेत. आणि प्रत्येकाला जो काही आजार असेल किंवा काही कुठे त्रास असेल, तर तिकडनं सगळं क्लिन्झिंग झालेलं आहे आणि तिकडनं सगळ्या गोष्टी क्लीनअप होऊन अ, आपण त्या बाहेर पाठवून दिलेल्या आहेत. असं हे इमॅजिनेशन आणि व्हिज्युअलायझेशनचं खूप अतिशय सुंदर टेक्निक आहे. हे केल्यावरती तुम्हाला बरेच वेळेला आपण बघितलेलं आहे, की खूप छान पद्धतीने आपल्याला रिलॅक्स वाटतं. बरेच जणांना त्याचा उपयोगही झालेला आहे आणि त्यामुळे आज आपण अजून एकदा ते घेणार आहोत, की या वेळच्या क्लिन्झिंग प्रोसेसमध्ये आपण हे केलेलं नाहीये. त्यामुळे आपण सुरुवात करूया. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत प्रत्येक अवयव शिथिल करायचा आहे. हळू तो अवयव बघायचा आहे आणि शिथिल करायचा आहे. डोळे, नाक, कान, कपाळ, जबडा, संपूर्ण चेहरा, गळा, मान, खांदे, हात, हाताचे पंजे शिथिल करायचे आहेत. छाती, पोट, कंबर, पाठ, पाठीचा कणा, पाठीच्या कण्याची उजवी बाजू, डावी बाजू शिथिल करायची आहे. कंबर, मांड्या, ढोपरं, पोटऱ्या, पावलं, पायाची बोटं शिथिल करायची आहेत. संपूर्ण शरीर शिथिल होत हळू हलकं व्हायला लागलेलं आहे. कुठेही तणाव नाहीये. तणाव असेल तर त्या अवयवाकडे परत बघा आणि परत रिलॅक्स करा, शिथिल करा. संपूर्ण शरीर लॉक झालेलं आहे. कुठेही हलावसं वाटत नाहीये. संपूर्ण स्थिरता प्राप्त झालेली आहे. आता आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे येणारा प्रत्येक श्वास आणि जाणारा प्रत्येक उच्छ्वास बघायचा आहे. निरीक्षण करायचं आहे.
2 श्वासांमधलं अंतरही, त्या 2 श्वासांमधलं गॅपही बघायची आहे. ज्यावेळेला आपण श्वासाकडे लक्ष देतो, त्यावेळेला हळू-हळू, हळू-हळू आपले विचार कमी व्हायला लागतात. कारण विचारांकडे लक्ष असेल तर श्वासाकडे नसतं, श्वासाकडे असेल तर विचारांकडे नसतं. त्यामुळे श्वासाकडे आपण संपूर्ण बघायचं आहे. शरीर स्थिर झालेलं आहे, मन शांत झालेलं आहे, विचार स्तब्ध झालेले आहेत, विचारांची गर्दी कमी झालेली आहे आणि आपण पूर्णपणे लॉक होऊन एका स्थितीमध्ये बसलेलो आहोत. आता आपल्या डोक्याच्या मध्यभागी एक फनल आहे असं बघायचं आहे आणि त्या फनलमधून वैश्विक ऊर्जा, एक पांढरा प्रकाश त्या फनलमधून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. हळू-हळू डोक्यामध्ये, आपल्या गळ्यामध्ये आणि मग शरीरामध्ये, हातांमध्ये, पायांमध्ये असा संपूर्ण शरीरभर तो प्रकाश, पांढरा प्रकाश पसरत चाललेला आहे. आणि एखादा दिवा पेटावा तसं संपूर्ण शरीर प्रकाशमान झालेलं आहे. पांढऱ्या प्रकाशाने प्रकाशमान झालेलं आहे. आता हा प्रकाश आपल्या शरीरातून, आपल्या पायांमधून जमिनीमध्ये प्रवेश करत आहे. आता असं विचार करायचा आहे, की हा प्रकाश आपल्या शरीरातील सर्व प्रकारच्या वेदना आपल्याबरोबर घेऊन त्या धरती मातेमध्ये प्रवेश करत आहे. तुम्हाला कुठला आजार असेल, तर त्या अवयवांमधून ती वेदना, ते दुःख, तो त्रास हा निघून जात आहे. आपल्या शरीरामध्ये असणारी अशुद्ध द्रव्ये निघून जात आहेत.
आपल्या शरीरामध्ये अनावश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी निघून जात आहेत असं बघायचं आहे. अखंडपणे हा प्रवाह, प्रकाश फनलमधून आतमध्ये येऊन आपल्या शरीरातून सर्व टॉक्सिन्स म्हणजे अशुद्ध द्रव्ये, आपल्याला नको असणाऱ्या सर्व अनावश्यक गोष्टी या त्या प्रकाशाबरोबर धरती मातेमध्ये निघून जात आहे आणि आपल्या शरीराचं क्लिन्झिंग होत आहे. ही प्रकाशाची अंघोळ आपल्याला करायची आहे. जिथे-जिथे त्रास आहे, पाठदुखी आहे, कंबरदुखी आहे, ढोपरं दुखतायत, पाय दुखतायत, इंटरनल काही प्रॉब्लेम्स आहेत, या सर्व गोष्टी या प्रकाशाने नाहून निघून गेलेल्या आहेत. आपल्या शरीराच्या आतील स्वच्छता होत आहे. आपल्या शरीराच्या आतील अनावश्यक गोष्टी, विषारी द्रव्य किंवा नको असणाऱ्या सर्व गोष्टी निघून जात आहेत आणि बरोबरीने आपला जो ऑरा आहे, आपल्या शरीराच्या बाहेर एक सूक्ष्म शरीर असतं, त्याचंही क्लिन्झिंग होत आहे या प्रकाशाने असं बघायचं आहे. हा जो ऑरा आहे, हा पहिल्यांदा आपला बाहेरच्या गोष्टींनी वीक होतो आणि मग तिकडनं आपल्या स्थूल शरीराला वेगवेगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला सुरुवात होतो. त्यामुळे आपण आपला ऑरा सुद्धा जिथे विरळ झालेला आहे, तो भरून आलेला आहे. जिथे वीक झालेला आहे, तो तिथे क्लीनअप झालेला आहे. असं संपूर्ण ऑरा आपल्या शरीराच्या बाहेर 2 इंच, 3 इंच जे काय आहे, तो ऑरा आपला क्लीन होत आहे. ऑरामध्ये आत्ता जे काही डॅमेजेस आहेत, ते सगळे क्लीन होत आहेत. संपूर्णपणे एक पद्धतीने, एक समान ऑरा आपला झालेला आहे.
आपल्याला इमॅजिन करायला कठीण जात असेल, परंतु आपल्या शरीराच्या बाहेर जो आरा असतो, तो एक पांढरा थर ऊर्जेचा लेयर आपल्या शरीराच्या बाहेर असतो. तो पूर्णपणे एकसमान झालेला आहे आणि स्वच्छ झालेला आहे, क्लीनअप झालेला आहे. ही वैश्विक ऊर्जा, जिला स्वतःचा इंटेलिजन्स आहे, ही वैश्विक ऊर्जा जी या संपूर्ण विश्वाला सामावून आहे. ही वैश्विक ऊर्जा जी कुठल्याही प्रकारचे चमत्कार करू शकते. ही वैश्विक ऊर्जा ज्याचा अस्तित्वामुळे आपण आहोत. परंतु आपण आता हे एक जाणून-बुजून म्हणजे कॉन्शियसली ही ऊर्जा आतमध्ये घेत आहोत, जी सर्वत्र उपलब्ध आहे आणि त्या वैश्विक ऊर्जेचं आपलं शरीर चॅनलिंग करून आपण आपल्या संपूर्ण शरीराचं क्लीनअप करत आहोत. आता ही जाणारी ऊर्जा आपल्या पायांमधून जमिनीमध्ये जी जात आहे, ती जायची थांबलेली आहे. डिस्कनेक्ट करायची आहे. पायांमधून जी ऊर्जा जमिनीमध्ये जात आहे, ती डिस्कनेक्ट झालेली आहे आणि आता काहीही जात नाहीये जमिनीमध्ये. मग हळू आपल्या डोक्यावरती जे फनल आहे, तिकडनं ही ऊर्जा आतमध्ये प्रवेश करायची थांबलेली आहे. तिकडेही आपल्याला डिस्कनेक्ट करायचं आहे. म्हणजे जिथून प्रवेश करत होती तिकडनंही ती ऊर्जा यायची थांबलेली आहे. ती डिस्कनेक्ट करायची आहे. संपूर्ण डिस्कनेक्ट झाल्यावरती परत एकदा आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. परत एकदा आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्याला काही जाणवतंय का? संपूर्ण शरीर क्लीनअप झाल्यावरती काही वेदना कमी झालेल्या आहेत, निघून गेलेल्या आहेत, असं काही जाणवतंय का? संपूर्ण शरीराचं एकदा स्कॅनिंग करायचं आहे. वरपासून खालपर्यंत आपल्या शरीराला बघायचं आहे.
क्लीनअप झाल्यावरती आपल्याला एक फ्रेशनेस जाणवतोय का? निरीक्षण करा. आता आपलं लक्ष आपण जिथे खोलीमध्ये बसलेलो आहोत तिथे द्यायचं आहे. आपण जिथे बसलेलो आहोत, कसे बसलेलो आहोत, ध्यान करत आहोत असं बघायचं आहे. खोलीमध्ये जे आवाज आहेत तिकडे लक्ष द्यायचं आहे. खोलीच्या बाहेर जे आवाज आहेत तिथे लक्ष द्यायचं आहे. आपल्या स्वतःचे आभार, आपल्या शरीराचे आभार, ब्रह्मांडाचे आभार आणि त्या वैश्विक ऊर्जेचे आभार मानायचे आहेत. आणि मग आपल्या दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवरती घासून आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आहेत. आणि ज्यावेळेला तुम्ही रेडी असाल त्यावेळेला डोळे उघडायचे आहेत. कसं वाटतंय? व्हेरी गुड. पूर्णपणे ऑरा क्लीनिंग खूप महत्वाचं आहे. आपण मिठाच्या पाण्याने जसा ऑरा क्लीन करतो, तसं आपण इथे त्या वैश्विक ऊर्जेनेही आपण ऑरा क्लीन करू शकतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की बाहेरून काहीही नकारात्मक ऊर्जा आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आली किंवा कुठल्याही प्रकारे नकारात्मकताला आपण एन्काउंटर केलं, तर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या ऑराला ते अटॅक करतं. म्हणजे आपल्या ऑराला छेद दिला जातो आणि मग काही ठिकाणी आपला ऑरा हा वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे एक बाहेरून पण असतं आणि आपल्या विचारांच्या मधून सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आपण तयार करत असतो. तर ते आपल्या विचारांमुळे सुद्धा होतं आणि बाहेरूनही होतं. तर कुठल्याही प्रकारे तो ऑरा हा नेहमी डॅमेज होत असतो आणि सतत जर त्याचं क्लिन्झिंग नाही झालं, सतत जर त्याचं रिपेअर नाही झालं, तर मग अ, काही ठिकाणी तिथे ते डॅमेज व्हायला लागतो, तो विरळ व्हायला लागतो आणि मग नंतर तिकडनं अ, नकारात्मकता आपल्या शरीरामध्ये म्हणजे पहिल्यांदा सूक्ष्म शरीर आणि मग त्याच्यानंतर स्थूल शरीर म्हणजे आपला ऑरा आणि मग नंतर फिजिकल शरीर ह्याच्यामध्ये एंटर होतं आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्याच्यामार्फत सुरू होतात. त्यामुळे ऑरा क्लिन्झिंग हे खूप एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपल्याकडे पूर्वीच्या काळी ते मीठ मोहऱ्याने दृष्ट काढायचे म्हणजे आपलं ऑराचं क्लिन्झिंग व्हायचं. मिठाच्या पाण्याने अंघोळ करूनही ऑरा क्लिन्झिंग केलं जातं.
वेगवेगळ्या प्रकारचं श्राद्ध किंवा कोणाच्या अंतिम संस्काराला गेलं तर त्याच्यानंतर आपण अंघोळ केली जाते. किंवा 13 दिवसाचे विधी झाल्यानंतर समुद्रामध्ये जाऊन विधी केले जातात. म्हणजे समुद्रामध्ये खारं पाणी, मिठाचं पाणी असतं. हे सगळ्याने आपला ऑरा हा जो दूषित झालेला असतो तो क्लीन अप केला जातो. पण आपण अशा प्रकारेही अ, हे नक्की करू शकतो. त्यामुळे तुम्ही 5 मिनिटं सुद्धा पुरतात, पण मिठाच्या पाण्याने आठवड्यातून एकदा ते आपण नक्कीच करू शकतो. प्लस अशा प्रकारे आपण इंटरनल क्लीनिंग आणि प्रकाशाची अंघोळ ह्याला तुम्ही म्हणू शकता आणि मग ऑरा क्लीनिंग अशा दोन्ही गोष्टी डेफिनेटली करता येतील. त्यामुळे आजचं सेशन आपण इथेच संपवत आहोत. परत एकदा भेटूया गुरुवारी 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. बाय-बाय. थँक यू.